नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज जो पदार्थ आपण बनवणार आहोत तो अगदी महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थ आहे, जो की बाजरीच्या पिठापासून बनवतात. खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागतो. तर या तिखट पुऱ्या बनवण्यासाठी एक खास वाटण बनवणार आहेत. तर त्यासाठी इथे मी 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 गड्डी लसूण छान सोलून घेतला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे. आता आपल्याला याचं वाटण बनवायचं आहे. तर याला मिक्सरच्या जारमध्ये हे संपूर्ण साहित्य घालून घेऊया आणि याची दरदरीत अशी पेस्ट बनवून घेऊया. यामध्ये आपल्याला पाणी न घालता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त दरदरीत पेस्ट तयार झाली आहे. आता आपण कणिक मळायला घेऊया. त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकं बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे बेसन पीठ घातलं आहे आणि 1 चमचा रवा, जेणेकरून आपल्या ज्या तिखट पुऱ्या आहेत ते एकदम खुसखुशीत होतील. आणि इथे 1 चमचा एवढे तीळ मी यामध्ये घातले आहे. आता घालूया 1 पळी तेल, कारण तेल घातल्याने छान कुरकुरीत आणि खुसखुशीतपणा येतो. आता इथे मी कसुरी मेथी छान गरम करून याला कुस्करून यामध्ये घालायचं आहे. मस्त मेथी मठरी जशी लागते अगदी त्याच प्रकारची टेस्ट आपल्या तिखट पुऱ्यांना येते. आणि जे वाटण बनवून ठेवलेलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून घेऊया. आता यामध्ये घालूया पाव चमचा इतकी हळद आणि चवीपुरतं मीठ घालून याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे. आपल्याला कणिक मळताना खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. अगदी घट्टसर अशी कणिक आपल्याला मळायची आहे. कारण पुऱ्या करताना कणिक जर सैल झाली तर पुऱ्या तुटू शकतात किंवा पोळपाटाला चिकटू शकतात. त्यामुळे कणिक ही घट्टसर ठेवायची. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारची कणिक इथे मी मळून घेतली आहे. अगदी घट्टसर अशी कणिक आपली मळून तयार झाली आहे. 5 मिनटं याला रेस्ट करायला ठेवूया. तोपर्यंत इथे मी तेल गरम करायला ठेवत आहे, म्हणजे पुऱ्या लाटल्या की लगेच गरम तेलात तळता येतील. आता 5 मिनटं झालेली आहे. आपण लगेच पुऱ्या लाटायला घेऊया. इथे पोळपाटाला थोडंसं तेल लावून मी पुऱ्या लाटायला घेतल्या आहे. जर तुमच्या पुऱ्या लाटताना चिकटत असेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीवरती थोडंसं तेल लावून त्यावरती देखील तुम्ही लाटू शकता. आता पुरी लाटून घेतल्याच्या नंतर अगदी गोलाकार जर पुरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने किंवा ग्लासच्या साह्याने देखील त्या पुऱ्या अशा प्रकारे आकारात कापू शकता. आता तुम्ही बघू शकता मस्त अशा पुऱ्या इथे मी लाटून तयार केल्या आहे. आता आपल्याला या तळून घ्यायच्या आहे. तेल छान गरम झालं आहे. यामध्ये मी 2 पुऱ्या सोडल्या आहेत. आता या गरमागरम तेलामध्ये या पुऱ्या चांगल्या खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत छान तळून घ्यायच्या आहे. गरम गरम तेल यावरती घालून लगेच याला पलटी करूया. एक बाजू छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत तळली गेली आहे. दुसऱ्या बाजूनेही अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. तुम्ही या तिखट पुऱ्या 7 ते 8 दिवस खाऊ शकता, कारण यामध्ये खूप जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे. शिवाय या एकदम खरपूस अशा तळल्या गेल्या आहेत. प्रवासासाठी तुम्हाला अगदी उत्तम सोर्स आहे. तुम्ही या प्रवासामध्ये देखील करून नेऊ शकता किंवा सायंकाळी चहासोबत, नाश्त्यासोबत देखील खाऊ शकता. आवाज बघू शकता एकदम क्रिस्पी अशा पुऱ्या झालेल्या आहेत. तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत पुरी आपली इथे बनून तयार झाली आहे.
या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता. अप्रतिम लागतात आणि शिवाय झटपट बनून तयार होतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा सोप्या नवनवीन रेसिपींसाठी क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.